अगेन्स्ट पहिला बॉल षटकार खेचला 22 विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी गावदेवी गवांग क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी। जर सलग 3 विकेट हॅट्रिक संपादन केली तर अनिकेत कोहली गवांग क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज यांच्या वतीने 10,000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे, अनिकेतने मात्र भरपूर मोठं पारितोषिक लावलंय। सलग 3 विकेट साठी हे पारितोषिक 10,000। हलक्या हाताने खेळले, फेकी अतिशय वेगवान झाले, डायरेक्ट हिट। क्या बात आहे, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरकडे हा निर्णय गेला। पण आपण जर पाहिलं फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स सांगतोय कदाचित भावेश नाईकला परतावं लागेल, इतका चांगला हा थ्रो आपण पाहिला। नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हा क्षेत्ररक्षक त्याने केलेला थ्रो नयन, आज नयनने देखील या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली, इम्प्रेशन दाखवलं या स्पर्धेमध्ये। प्रत्येकाला मंत्रमोहित त्याने करणारी फलंदाजी करून दाखवली, बॉलिंग चांगली केली। चला स्क्रीनवर दाखवू आपण रोशन निर्णयाची प्रतीक्षा करूया आपण। तर आज आपण पाहतो मित्रांनो आमचे नटराज क्रिकेट संघाचे खंदे समर्थक हितेन विनायक म्हात्रे देखील लग्नाच्या विवाहात अडकलेत मित्रांनो। फलंदाच्या ठिकाणी बाद होईल। हितेन विनायक म्हात्रे यांचा 1 मेला मित्रांनो लग्न आहे आणि त्या लग्नानिमित्त सर्वांना आग्रहाचं आमंत्रण या ठिकाणी दिलं जातंय आणि 1 मेला नावे गावामध्ये आपल्याला यायचंय हितेन विनायक म्हात्रे यांच्या लग्नाच्या निमित्तानं। मग हल्दीला नाही बोलवलं, चला हल्दीला पण या। तर बघा 1 मे तर सुट्टी आहे, कामगार दिन, महाराष्ट्र दिन, त्यामुळे सर्वांना यावंच लागेल। ही मात्र सूचना आम्ही देतोय, प्रत्येकाला विनंती करतोय हितेन यांच्या वतीने। तर पहिला खेळाडू बाद झाला भावेश नाईक, संपूर्ण स्पर्धा ज्याने अक्षरशः गाजवली। मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट त्याने एकावर एक 4 परिधान केले असेल आय थिंक या स्पर्धेमध्ये। 3 टी शर्ट त्याला मिळाला, इतका चांगला खेळ त्याने या स्पर्धेमध्ये साकारलाय। आणि हा खेळाडू मात्र पहिला बॉलवर छक्का मारून रनआउटचा शिकार झाला। त्यानंतर मैदानाकडे चालला धीरज भोईर, नॉन स्ट्रायकिंग एला समोर असेल त्या ठिकाणी विशाल भोईर हा खेळाडू। हाफ ट्रॅकर पूल केला, बॉलला हॅमर केला, फोर्सेबल फटका आणि लाजवाब एफर्ट्स लावले होते। तर रोशन या ठिकाणी आपण पाहू शकाल संकल्प शेठ घरे त्यांना आपण व्यासपीठावरती पाहतो की गेली 6 रात्र त्यांना येण्यासाठी थोडासा वेळ मिळाला काही कामानिमित्त, परंतु आजच्या रात्रीमध्ये ते आले आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला माहिती दिली की हे आयोजन मी बघून भारावून गेलो। 3 बाईक दमदार स्पर्धा नटराज कला क्रीडा मंडळाची आणि दमदार आयोजन पालन त्यांच्या वतीनं नटराज कला क्रीडा मंडळासाठी सप्रेम गुलदस्त्यात भेट देण्यात आली। त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं संकल्प शेठ घरत यांचा आम्ही नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। नक्कीच संकल्प दादा नक्कीच अगदी योग्य म्हणाले, कारण प्रत्येक जण इथला बघा षटकार घोषित केलाय, 6 धावा आल्या। सुदर्शन पाटील बघा या धावा सिरीज साठी किंवा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फिल्डर साठी ग्राह्य धरले जाणार। बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे फटका विशालचा, 4 धावा चौकार। शेठ घरात मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। प्रत्येक जण या स्पर्धेच्या प्रेमात पडेल अशी ही स्पर्धा खरं तर आपण पाहता। आता आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत आजच्या रात्रीमध्ये, परंतु पुन्हा 5 वर्ष नटराज क्रीडा मंडळाला वाट पाहावी लागेल या आयोजनासाठी। त्यामुळे त्यांच्या देखील साठी हा थोडासा अतिशय भावनिक क्षण राहील। आणि इथे बघा पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, बॉलला ढकललं एक्स्ट्रा कव्हरला, 4 धावा। स्पर्धांमध्ये गतवर्षी हा खेळाडू थोडासा बॅटपाज मध्ये होता, परंतु मागील काही स्पर्धांमध्ये या खेळाडूची कामगिरी ही तितकीच चमकदार होताना पाहायला मिळाली। आणि या खेळाडूचं फॉर्म मध्ये येणं देखील धारावी संघासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण सुरुवातीपासून स्फोटक आक्रमक खेळ करणारा हा खेळाडू विशाल, त्याच्या बॅटमधून एक षटकार, लगातार 2 चौकार, धावांची गती वाढली आहे, टोटल 20 धावा स्कोर करण्यामध्ये लागताना पाहता पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अगोदर पुढे आले होते। याही वेळेला बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे बॉल चालला मागे स्क्वेअर लेग क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये परावर्तित करत असताना 2 धावा आल्या। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धारावी संघाची धावसंख्या आली धावफलकावरती 1 गडी बाद 22 धावा। एक गडी बाद 22 अशी धावसंख्या। चला आपण घाई कर थोडी,
आता अंतिम एक सामना पेंडिंग आहे, यानंतर जो जिंकेल तो मात्र स्कायरा 11 न्यूयॉर्क संघाच्या सोबत तुम्हाला मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. 3 खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होतील या स्पर्धेमध्ये. एक असेल मालिकावीर, एक असेल उत्कृष्ट फलंदाज, एक असेल उत्कृष्ट गोलंदाज. त्यांना मात्र बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल. त्यांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती जो हकदार असेल त्यालाच मात्र ती पारितोषिक दिली जातील. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आणि या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी करत सर्वाधिक गुणांकन मिळवणारा अष्टपैलू खेळाडू त्याला मालिकावीरचं हे पारितोषिक दिलं जाईल. उत्कृष्ट फिल्डर त्यांना देखील स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम दमदार असे आयोजन. 7 रात्री आपण या स्पर्धेच्या पाहिल्या. सप्ताह खरं तर क्रिकेटचा या नावे नगरीमध्ये पाहायला मिळाला नाही. आज शेवटची रात्र. बॉल तयार, टॉस केला, बॉलला हुक करायचा होता. बॉल विकेट किपरच्या दिशेने चाललाय. अगदी आपण पहिला बाउन्सरचा वापर गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती केला. 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला मिळाली. अगदी योग्य कॉल पंचांचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण परफेक्ट बाउन्सर इथे आपण पाहिला. विनय कोळी या खेळाडूच्या खरं तर माध्यमातून पहिला बॉल बाउन्सर त्याने वापरलाय. फर्स्ट बाउन्सर यूज करत असताना विनयला आपण पाहिलं. उंच देहबोलीचा खेळाडू, शोल्डरचा पुरेपूर वापर केला. लाईन चांगली होती आणि त्याच वेळेला आपण पाहिला हा खरं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला फटका. पुन्हा एकदा खेळत असताना धीरज. बघा इथून मात्र या सामन्याचे पुढच्या सामन्याचे गुण हे खरं तर तुम्हाला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर किंबहुना सिरीज साठी ग्राह्य धरता येणार नाहीयेत. ही मात्र सूचना मी पुन्हा एकदा दोन्ही संघांना देतो. तर मग इथून मागील जे सामने कंप्लीट झाले तेच गुण हे खरं तर ग्राह्य धरले जातील. आज वाशीगाव टीम इथं पोहोचलेली नाहीये, त्यामुळे त्या टीमला मात्र त्यांच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या संघाला 10 वेळा आपण बाय दिली होती. याही वेळेला कव्हरच्या वरून इनफिल्डला क्लिअर करत बॉलला पाठवलं त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. विशाल मात्र आता अनस्टॉपेबल झाला, त्याला थांबवणं कठीण झालंय. 4 धावा येतील धारावी टीमला. अमरभाई पाटील वहाल यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 4 धावा मागच्या फटक्यावरती सफल झाले होते. थोडी गती काढली बॉलची. चांगल्या करता नियंत्रण आपण पाहिलं त्या ठिकाणी विनय कोळीच्या माध्यमातून. व्हेरिएशन फार गरजेचं सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये आणि हे व्हेरिएशन दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये विनय कोळी हा खरं तर खेळाडू. रोहनचं देखील कौतुक करायला लागेल. रोहन कोळी म्हटलं की 40+ मास्टर. त्यांचा फिटनेस आणि त्यांचा परफॉर्मन्स या गोष्टींमुळे हा देखील खेळाडू चर्चेमध्ये राहिला. याही संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहन कोळी या देखील नावाची दखल घेतली जाईल. चांगली कामगिरी आपण त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. यावेळेला इनसाइड आउट. क्या बात आहे. टायमिंग प्रॉपर, फुटवर्कचा योग्य वापर, डाऊन द ग्राउंड केले, बॉलच ओव्हर द हेड, बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. टायमिंग विशाल कडून पाहिलं आपण. 6 धावा आल्या विनयच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा सफल झाले. यावेळेला फाईन खेळले आणि बॉलने उंची घेतली, अंतर देखील कापलंय आणि बॉल चालला एका टप्प्यावरती. बघा त्या ठिकाणी डीप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, नो मॅन्स लँड मध्ये आला हा चौकार. 4 धावा. डीजे श्रीकांत आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. 1 मार्च आणि 1 मार्चच्या दिवशी आपण पहिला अनेक सारे वाढदिवस आपण मंचावरती सेलिब्रेट केले. त्यामध्ये आणखीन एक आमचे बर्थडे बॉय डीजे श्रीकांत, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. समीर कोळी हा गोलंदाज आता बॉलिंग मार्कवर दिलाय. समीर कोळी खरं तर मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. तो खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याने समोर असेल त्या ठिकाणी धीरज बोईर हा खेळाडू स्ट्राईक एंडला.
याही वेळेला बॉलला उडवलंय आणि पाठवलंय लॉंग अँड स्ट्रॉंग. क्या बात आहे, कमालीचा फटका 20 मध्ये 6 धावा षटकार. आज सरासरीने मात्र हा संघ पुढे चालला तर मात्र 79 हा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो. 19.85चा खरतर करंट रन रेट आहे आणि मोठी गती वाढवली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये धाबांचा वणवा पेटवलाय. या ठिकाणी आपण पाहिला तर धारावी टीमने चांगली फलंदाजी. यावेळेला कोला टाकला बॉल, परफेक्ट यॉर्कर होता, बॅक टू द बॉलर. मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं समीर कोळी या खेळाडूचं. मागचा बॉल थोडासा वाईड लाईनच्या बाहेर यॉर्कर करायचा होता, ओव्हरपिच झाला आणि त्याच्यामध्ये चांगला फटका डाऊन द ग्राउंड पहिला धीरजचा आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर समीर कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेफ्टी बॉलर्स आहेत समीर, नॅचरल स्विंगचा वापर त्यांना करावा लागेल. समोर धीरज, व्यावसायिक दर्जाचे खेळाडू. मगाशी जयेश सरांनी देखील सांगितलं खरं तर एकमेव ग्रामीण संघ. बघा इथे देखील बॉलने सीमारेषा गाठली, स्क्वेअर लेगला भेदून निघालाय, सीमा पार दणदण करत आलाय हा खणखणीत सनसनीत चौकार. 4 संघामध्ये 4 परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि ऑलराऊंडरची भूमिका फार महत्वाची राहते प्रत्येक संघासाठी. पण सचिन दादा नाईक असेल आणि त्याच वेळेला धीरजला आपण पाहिला, स्वतः भावेश, विकी, ISPL रिटर्न हे 4 खेळाडू नेहमी चमकदार कामगिरी खेळाडूंच्या माध्यमातून राहिली. आणि विशाल देखील आता लय मध्ये आलाय. हा फटका फसलाय की काय, कारण एलिव्हेशन मिळालं होतं पण अंतर कमी कापलं आणि फील्डर डाऊन द बॉल आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र 47 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या धारावी टीमला. खेळाडू बाद झाला धीरज भोईर, बॅक टू द डगआउट. वेगावरती स्वार होणारा हा खरं तर गोलंदाज, ISPL मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा खेळाडू. फॉल्कन रायझर्स हैदराबाद या टीम मध्ये खेळला, ज्यामध्ये त्या टीम मध्ये आपण पाहिला खरं तर आर्यन खारकर अलिबागचा खेळाडू. त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर रायगडचा हार्दिक पांड्या, विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं, कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा गॉड. या सर्व खेळाडू सोबत मात्र राहिलेला हा खेळाडू. यावेळेला हलकीशी आतली करा घेतली, खराब फिल्डिंग, नशिबाची साथ आणि इथे सेकंडचा कॉल. 2 धाबा मिळतील या बॉल वरती, जिथे एकही रन नव्हती अशा ठिकाणी खराब फिल्डिंगचा फायदा धारावे संघाला झाला. 2 धाबा मिळाल्या. विकीला धावसंख्येत वाढ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर त्याला तर धारावे संघ एकूण धाबा आपण जर पाहिल्या 2 गडी बाद 49, 49 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक मार्गस्थ आहे समीर कोळीचं. या षटकामध्ये थोडासा धावसंख्येला आळा घातलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण फक्त आणि फक्त 12 धाबा पहिल्या 5 मध्ये खर्च केल्या. फक्त यासाठी म्हटलं कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये जास्त धाबा खर्च केला गोलंदाजाने. शेवटचा बॉल 12+6 18चं हे षटक जो मोमेंटम सुरुवातीपासून मिळालाय त्याच्यामध्ये सातत्य टिकवला तर विकीने. 55 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या, गडी बाद झाले 2. तर रोशन बघा इथे फायनलला सुवर्ण संधी असेल. फायनलच्या मॅच मध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी विद्यमान सरपंच विजेंद्रबाई गोट्याबाई यांच्या वतीने 20,000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेटसाठी पिष्टी आशिष सावंत यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि फायनलच्या सामन्यामध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार जो ठोकेल त्याच्यासाठी आस्था एंटरप्राइजेसचे सर्व खारकोपर गावचे सुजित शेठ पाटील यांच्या वतीने 20,000 रुपयाचं पारितोषिक, सलग 6 चौकार, त्यासाठी 15,000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक संपादन केली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 55 रोहन कोळी. शेवटच्या षटकामध्ये आले, चेस केला, बॉलचा पाटला केला आणि अप्पर कट लगावत मात्र बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, 4 धाबा चौकार.
प्रत्येक बॉलरचं स्वागत केलं विशालने आणि इथे देखील चौकार लगावत हा फटका आपण पाहिला. बॅकवर्ड पॉइंटला 4 धावा आल्या. धावांची गती वाढवणारे फटके 59 वरती पोहोचला बॅटिंग करणारा धारावी संघ. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल बाकी आहे. गव्हाण संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला, रिव्हर्स खेळले आणि याही वेळा रिझल्ट चांगला स्विच हिट केलाय आणि बॉल निघाला कम पॉइंटला. आणखीन एक वन्स अगेन सलगचा हा दुसरा चौकार. 4 धावा. तो विशाल बघा या मॅच मध्ये आणि अजूनही बॉल बाकी आहे. 4 अर्धशतक कंप्लीट होईल का याची चर्चा, कारण मेगा फायनल मध्ये जो खेळाडू इथे देखील आपण पहिला ऑन द राईस उचली घेणारा बॉल त्याच्यामध्ये पुढे येऊन मात्र काउंटर अटॅक पाहायला मिळाला. सलगचा तिसरा चौकार अनस्टॉपेबल विशाल भोईर इथे मात्र आपल्या रंगामध्ये आलाय. सलगचा तिसरा चौकार आणि वैयक्तिक 11 बॉल 42 वरती करतोय. चर्चा होती खरं तर अर्धशतकाची. मेगा फायनल मध्ये जो खेळाडू अर्धशतक झलकावेल त्याच्यासाठी नावा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच डॅशिंग सरपंच विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबा यांच्या वतीने तब्बल 20,000 कॅश प्राइज असेल. पुढे आले होते. यावेळेला मिस टायमिंग आहे. मिड ऑफचा फिल्डर चेंडू खालेला सेकंडचा कॉल रिस्क घेतली. 2 धावा आल्या आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आले त्या ठिकाणी विशाल. संधी आहे आता अर्धशतकासाठी. 2 धावा आल्या. 12 बॉल 44 वरती खेळतोय आणि 2 बॉल बाकी आहेत. कालच्या रात्रीमध्ये 3 आम्ही अर्धशतका पाहिली. कालच्या एका रात्रीमध्ये 3 अर्धशतकांचा खेळ आम्ही पाहिला, ज्यामध्ये अनिकेत कोळी हे नाव होतं. त्याच वेळेला आपण पाहिलं भूषण भोईर त्याने देखील अर्धशतक खेळी साकारली आणि आणखीन एक अंकित शिवकर जो मोराळ्याचा खेळाडू त्याने देखील अर्धशतक झलकावलं होतं. पण हे तिन्ही संघ खेळाडू त्यांचे संघ मात्र स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. आता आणखीन एक अर्धशतक कंप्लीट होईल का? हा डॉट बॉल आलाय. 1 बॉल पेंडिंग आहे. संघाची धावसंख्या 69 आणि वैयक्तिक विशाल भोईर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 44. जर षटकार आला तर मात्र 50 कंप्लीट होईल. पाकिस्तान विरुद्ध सामन्यामध्ये आपण पाहिलं विराट कोहलीने चौकार लगावत सेंचुरी कंप्लीट केली आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं चेस मास्टर बडे मॅच का बडा खिलाडी. आणि यावेळेला लॉफ केला बॉलला पार्लर स्ट्रोक. अर्धशतक कंप्लीट झालं नसलं तरी चालेल, पण तो 48 धावांची स्फोटक इनिंग साकारली. एकदा जोरदार डाव द्या विशालसाठी. जबरदस्त इनिंग साकारली. 48 धावा वैयक्तिक त्याने केल्या आणि संघाची एकूण धावसंख्या तब्बल 2 गडी बाद. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 धावा. चोवीस बॉल मध्ये 74 धावांचा पाठलाग पुढच्या इनिंग मध्ये करायचा. त्याला लगेचच आपण दारव्या टीमला इन्व्हाइट करू. लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणखीन एक सामना पेंडिंग आहे मेगा फायनलचा यानंतर होईल. परंतु 74 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल याचं धावतं बिरणं ऐकण्यासाठी आपण जाऊया. आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे समालोचक मित्र वैभवजी बोपी हरिग्राम यांच्याकडे. ओव्हर टू यू डीजे. रोशन, आपण जर पाहिलं तर नक्कीच मुनीमजी कुठे दिसत नाही. आपले महासचिव चलता फिरता कम्प्युटर नटराज कला क्रीडा मंडळाचा अमर अकबर अँथोनी, म्हणजे शैलेशबाई असतील, नियतबाई काजी, आज जे आपण उत्तम जेवणाची व्यवस्था जी पाहिली मित्रांनो, त्या जेवणाचे आजचे मास्टर चीफ कुक ते सन्माननीय चेतन जांभले साहेब यांच्या वतीने आम्हाला आज सेवा उपलब्ध करून दिली. चेतन भाई, आपला मी सहर्ष आणि आभार व्यक्त करतो या ठिकाणी नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं. यस, थँक्यू रॉकस्टार प्रवीण गायकर सर.
अज्ञात वासामधून ते आवाज त्यांचा इथपर्यंत पोहोचतोय. भलं मोठं आव्हान अगदी दिलंय खरं तर काफलातून बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये. स्पेशली फलंदाज अगदी बघितलं आपण तर विशा भोईर 14 बॉलमध्ये 48 धावा. खरं तर 48चा आकडा फक्त एकच खेळाडूला पार करता आला, ते होते भूषण भोईर, ज्यानं पहिलं अर्धशतक, पहिलं आणि शेवटचं, त्याच्यानंतर 48, मला वाटतं तिसऱ्यांदा हे 48 बनलेत. चला मॅच ऑन करूया आपण. यानंतर मेगा फिनाले फायनल मॅच. विजेता संघ खेळ स्कायरा 11 यंगचा वहाल या संघाविरुद्ध त्यांच्या अपोजिशन्स मध्ये खेळ. परंतु या सेमीफायनलच्या मॅच मध्ये धावांचा अक्षरशः अंबर उभा केलाय. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना नयन आणि रोहन ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून आले. रिक्वायर्ड रन रेट आहे 18.50, कारण करायचे 24 बॉलमध्ये 74. खूप चांगली साथ राहिली, यशस्वी राहिली स्पर्धेचा प्रवास. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा नटराज क्रीडा मंडळाला हे पुन्हा एकदा आयोजन करण्याची संधी मिळेल. पुढच्या वर्षी 2026 मध्ये स्ट्रेंजर अगदी क्रीडा मंडळाला ही संधी मिळेल. 365 दिवसानं ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल, या नगरीमध्ये भेटायला येईल. परंतु नटराज येईल अगदी 5 वर्षानंतर. ही परंपरा, खरं तर हा वारसा, आणि जी खरं तर तुमची एकी आहे, युती आहे, ती अशीच निरंतर चालू ठेवा आणि नावागावचं नाव यशस्वी करत राहा आणि असं 7 समुद्र पार पोचवा. या तुम्हाला शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. करायचे 74 नयन. सचिन नाईकच्या खांद्यावर जबाबदारी दिली गोलंदाजीची. पहिला बॉल अगदी स्लोअर वन, परंतु हा अवे फ्रॉम द बॉडी. सचिन नाईक बघा ना, जेव्हा सामने सुरू होते तेव्हा त्यांनी 4 बोल्ड केले खेळाडूंना. 4 खेळाडूंना त्यांनी त्रिफलाची बाद केलं, परंतु जेव्हा बॉल आउटची वेळ आली तेव्हा त्यांना बाद करता आला नाही. परंतु इथे हा फटका संपला नयन कोहलीच्या खेळीचा अंत. संपूर्ण नटराज क्रीडा मंडळाची भरपूर मेहनत, आणि नावे गावामध्ये कोणतेही आयोजन असू द्या, आणि बघू शकता रोहन जॉन्टी यांची प्रचंड मेहनत असते. सल्यूट आहे जॉन्टी तुम्हाला, कारण प्रत्येक आयोजनाला हातभार लावणं आणि ते आयोजन यशस्वी होणं, त्यानं फक्त त्या क्रीडा मंडळाचं नाव मोठं होत नाही, त्यांना आपल्या गावाचंही नाव मोठं होतं हे त्याने सांगितलं. प्रत्येक टीमला इन्व्हिटेशन असेल, त्यामध्ये अगदी आमचे ऑफिशियल असतील, सगळ्यांना इन्व्हिटेशन असेल, सगळ्या गोष्टी एकत्रित मध्ये त्यांचं अग्रगणित नाव यशस्वी राहिले स्पर्धा. आणि आज बघू शकता 7 रात्रींचा प्रवास, आणि ज्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो सेमीफायनल मैदानात सुरू असताना ठीक रात्रीचे 2:15 झालेत. आणि लढत सचिन नाईक यानं पहिला डॉट बॉल फेकाळ, तदनंतर विकेट त्यांना मिळाली. रोहन कोहली च्या मैदानामध्ये अजूनही बघतो आपण, आणि न्यू बॅट्समन आलेत आयुष. पहिल्याच बॉलवर पाडास्वीप करायचा होता, परंतु बॉल खेळायचा होता अगदी फाईन लेग मध्ये, परंतु मिड विकेटचा खेळाडू यासाठी सज्ज होता. लगातार 2 बॉल आणि 2 विकेट. यांनी गायलेलं हे संगीत शैलेश पाटील यांच्या हाकेला धावून येणारे आमचे आस्था एंटरप्राइजेसचे सर्व सुजित शेठ पाटील साहेब खारकोपर यांच्या वतीनं सुवर्ण संधी असेल बघा फायनलच्या मॅच साठी.
जो सलग 6 बॉल 7 षटकारांचा विक्रम करेल त्याच्यासाठी 20,000 रुपये, 6 बॉल 6 चौकार 15,000 रुपये, विकेट हॅट्रिक संपादन केली 10,000 रुपयाचे पारितोषिक आणि शेवटला जर हे पारितोषिक कोणी जिंकलं नाही तर कदाचित डॉट बॉललाही तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल। विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील गोट्याबाई यांच्या वतीनं अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाला 20,000 रुपयाचे पारितोषिक। क्या बात है। व्हाईट बॉल आले सचिन नाईक, सुरुवातीचे 4 बॉल फार इफेक्टिव्ह राहिले, त्यामध्ये 2 विकेट आणि अगदी 2 निर्धाव चेंडू देखील त्यामध्ये समाविष्ट झालेत। हा व्हाईटच्या स्वरूपाने संघाचं खातं उघडले गव्हाण संघाचं। खरं तर मैदानामध्ये लढावं लागणाऱ्या अतिशला आणि रोहन कोहलीला देखील समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फिल्डर तिथेही तयार होते, बॉडीला सावरलं, स्वतःला आवरलं आणि तिथे तो अगदी जे त्याने टिपलाय आणि खेळाडूला मला वाटतं परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला। बॉल तयार झाले। ओ काय बॉल आहे, ग्रेट डिलिव्हरी, वाईट यॉर्कर सक्सेसफुल ओव्हर। या ओव्हर मध्ये खरं तर ओव्हर हॅट्रिक घेतली, 3 विकेट्स घेतली आणि रन फक्त खर्च केली व्हाईटच्या स्वरूपाने ती 1 वाईट आला नसता तर मैदानावर देखील होऊ शकलं असतं, परंतु पहिलं षटक संपले, रन फलकर धावा आहेत, 1 विकेट गेले 3। बॅटिंग करणारा गव्हाण हा संघ। सचिन फोरचं टार्गेट पहिल्या षटकामध्ये आले फक्त 1। 3 ओव्हर मध्ये पाहिजे 73 धावा। तीन ओव्हर मध्ये 73 करायचे, गोलंदाजीची जबाबदारी दिली आता दीपक ठाकूर, नवीन गोलंदाज, नवीन लॉन्च, बॉलला दिशा देण्याचं काम केलं। पहिल्याच बॉलवर चांगली फिल्डिंग, उत्तम क्षेत्ररक्षण तिथे राहिले आणि तिथे अगदी बघू शकता रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबलला काही फरक पडणार नाही। या मॅच मध्ये उलट प्रेशर वाढत जाईल, धावांचं आव्हान वाढत जाईल। डील करायचे असेल तर हे डील फक्त होईल षटकार चौकारानेच हा सामना जिंकला जाऊ शकतो। त्यामध्ये अगोदर सुरुवातीला झालेली विकेटची पडझड, टायमिंग चांगलं केलं, गॅप मध्ये बॉल चाललाय, 2 खेळाडू बॉलचा पाठलाग करताना अंतिम क्षणाला बॉलचा झाला विजयी आणि हा चौकार। पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये घेण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तयार होता मिड ऑफ मध्ये, अखेर तर झेल कॅरी केला गेला। विकेट नंबर 4। क्या बात है, अप्रतिम संगीत, संपूर्ण नटराज क्रीडा मंडळाचं संपूर्ण हे टायटल सॉन्ग। मला वाटतं रॉकशॉप प्रवीण गायकरांनी 1 तासामध्ये हे गीत बसवलं होतं आणि किती चांगले गीत। आणि एकनाथ माली यांनी देखील म्हटलं होतं की खरा लेखक तूच आहेस। वाईट यॉर्कर इथे केले, चांगले गोलंदाज दीपक ठाकूर
उत्तम गोलंदाजी सध्या तो करतोय मैदानामध्ये. संघाने जी संधी दिली त्या संधीचं सोनं करतोय, छाप सोडते. कारण हेच मोमेंट असतात जे तुम्हाला खेळाडू म्हणून घडवतात. तुमच्या संघाचा विश्वास जिंकण्याची संधी ही तुमच्याकडे असते. हाई देखील अवे फ्रॉम द बॉडी. बॉल चालाय एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिथे. एकच रन चेंडूगणी जोडली जाईल. फार शांत आणि संयमी क्रिकेट सध्या खेळला जाते गव्हाणकडून. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 वर. दीपकनं देखील उत्तम गोलंदाजी केली. शेवटचा बॉल होता, थोडासा हुक केला बॉल आणि फिल्डर डाऊन द बॉल डीप स्क्वेअर लेग मधून. अगदी बघू शकता क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि आणखी एक विकेट. साहेब महासचिव आमच्या चलता फिरता कम्प्युटर नटराज कला क्रीडा मंडळाचा आज रोशन व्यासपीठावर दिसते नाही. याचं कारण की संपूर्ण आज रात्रीमध्ये चहूबाजूला मैदानाचा फेरफटका पाहणी करत असताना त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. 2 ओव्हर संपले. तरण फलकावर धावा आहेत 7. अर्धी सैना मैदानातून बाहेर तंबूच्या आश्रयाला आलेत. 5 विकेट गमावलेत. 12 बॉल मध्ये 67 धावा पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट 13.50 वर आलाय. मॅच दूर चाले गावांच्या दृष्टिकोनातून. ताराबाई संघ अगदी बघितला याच्या अगोदर बॉल आउट बघितला आपण. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने घेतलेला हा महत्वाचा बदलाव होता, कारण याच्या अगोदर बरेच स्पर्धेमध्ये आपण ते रेसिंग बघायचो आणि त्यामुळे खेळाडू एंजॉय व्हायचे. फटका हा देखील चांगला, टायमिंग चांगला आहे, परंतु फील्ड पाठीमागे तयार होते. फक्त जशा पद्धतीने कधी कधी सराव सत्रामध्ये आपण बघतो ना, खरं तर तशाच पद्धतीने सिंगल डबल सुदर्शन कठरनचा खेळ बऱ्याच वेळा अगदी सराव सत्रामध्ये खेळला जातो. तशाच पद्धतीने सध्या ही लढत थांबवण्याचा प्रयत्न केला. बॉला समोर व्ही शेप मध्ये खेळा ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर थांबवलं गेल्या. बॉलला एकच रन. खरं तर सेमीफायनल संघर्षाची पाहायची होती. सेमीफायनल मध्ये भरपूर काही सस्पेन्स खरं तर बघायचं होतं, थरार अनुभवाचा होता, परंतु तो बघायला मिळाला नाही आतापर्यंत. सिंगल डबल दिशा देण्याचं काम होतं, परंतु झेल तिथे मला वाटतं सुटलाय. डायरेक्ट हिट अँड रन आउट. श्रीकांत विश मेने मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. यशाची उंच शिखरे तुम्ही अशीच गाठत राहा. प्रेक्षकांचं मनोरंजन करत तुम्ही राम. कारण म्हणतात ना, आपल्या भात्यातील आनंद जो इतरांना वाटतो तो आयुष्यामध्ये सर्वात सुखी असतो. तुम्ही प्रेक्षकांना मनमोहित केलं, त्यांचं मनोरंजन केलं. गीत संगीत जे तुमचं टेन्शन विसरवतं आणि ते प्रेक्षकांना तुम्ही विसरण्यासाठी भाग पाडलं. आजकाल जीवनामध्ये टेन्शन कोणाला नाहीये, परंतु आपल्या संगतीतून त्यामुळे त्यांची मनं जिंकली. LED वॉल आपण बघितली, ज्याच्यावर संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. तिथे प्रेक्षकांना तो अजून डबल एंटरटेनमेंट आणि आज खेळाडूंनी केलेली सुंदर कामगिरी. त्याच्यामुळे या खेळाचा आणि या स्पर्धेचा नटराज चषक 2025चा हा सोहळा का वेगळा झाला. इथे थोडं फनी मोमेंट ऍक्शन रिप्ले मध्ये सुदर्शन पाहिले नाही, दाखवा पीटीसी. नवीन आदात खरेदी नो बॉल दिला अंपायरने, कारण जुने गोलंदाज थोडेसे मागे राहत आदातला ते वापर करताना पाहत आहे. कारण आता खरं तर रेशल दिली तर पुढे तयार होतील. सुमुख आले होते गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्या खात्यामध्ये अगदी बघू शकता या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केला. फक्त आणि फक्त 2
3 ओव्हरचा खेळ संपला. आता राहिल्यात फक्त फॉर्मॅलिटी. प्लीज फिल्डिंग लावून घ्या लगेच. कार्यालय नियंग स्वाहा आपण व्यासपीठावर येऊन तयार राहायचं. थँक्यू सुदर्शन, खूप चांगली साथ तुम्ही दिली स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. तर पहारी भक्त परायण घनश्याम बुवा पाटील यावं आपण. पहिला असा संघनायक मित्रांनो असेल रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जो मालकरी संघनायक आम्हाला पाहायला मिळाला. चला मॅच होऊन होते. या सामन्यामध्ये राहिलेले फॉर्मॅलिटी सध्या कंप्लीट होत आहेत. वैभव हरिपाठ देखील सकाळ संध्याकाळ नेहमीच त्याच्या माध्यमातून देवासमोर आपण पाहतो. असा इतका गुणवान म्हणजे पहिला कुठेतरी पाहिजे संस्कार आपल्यावरती पाहिजेत असा एक छान नन्ना मुन्ना जादूगर. गणेश श्याम आणि एकर घेतली तर मग आटपणार नाही ते. तर यावं इथे आपण सन्मान करूया. प्रथमतः जयेश भोसले सरांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया, जे 2 रात्र आम्हाला स्पर्धेसाठी करताना समालोचनाच्या भूमिकेमध्ये त्यांचा पहाडी आवाज आपण या ठिकाणी पाहिलात. ते जयेश भोसले सरांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. जयेश भोसले सर आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. चला मॅच ऑन करूया आपण. रॉकस्टार तुमचंही मनपूर्वक आभार. सर 4 रात्रीमध्ये तुम्ही आम्हाला इथे संधी दिली तुमच्या थ्रोनी. परंतु नटराज क्रीडा मंडळाचं जॉन्टी तुमचं सगळ्यांचंच अध्यक्ष साहेब संस्थापक साहेब सगळ्यांचं मनपूर्वक आभार सगळ्या संघटकांचं. त्याच्यानंतर मी डीजे श्रीकांत आपणास विनंती करतो आपण देखील यावं. श्रीकांत डीजे आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. श्रीकांत यावं. दमदार डीजे सर्व्हिस शैलेशभाई पाटील आपण यावं आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी डीजे श्रीकांत यांचा सन्मान. की मित्रांनो डीजे श्रीकांतच्या साठी एकदा जोरदार टाळ्या जाऊन जाऊ द्या की त्याने आपल्या अमोघ संगीतानं आपल्या डीजे प्रेक्षकांची मन जिंकली. आणि शैलेशभाई पाटील उपसरपंच यांच्या वतीने दररोज 3-3.5-4 हजार रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी देण्यात आलं. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या जाऊन जाऊ द्या डीजे श्रीकांतसाठी. रॉकस्टार किती मोठी यानंतर सुपारी असली तरी पहिले श्रीकांत इथे येतील यात मात्र शंका नाही, कारण जे प्रेम मिळतं. आणि श्रीकांत आपल्यासाठी नावा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गोटेबाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं ऑनलाईन कॅश प्राइज आलंय ते तो आपल्याला देखील देण्यात येते. अभिनंदन श्रीकांत. अभिनंदन मच्छिंद्र स्मृती दारावे क्वालिफाय करतो मेगा फायनल मध्ये. तुमचं मनपूर्वक आभार. अभिनंदन दारावे क्रिकेट संघ आपण थेट पोहोचलाय तर फायनल मध्ये. तर टॉस देखील करण्यासाठी यावं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण संदीप पाटील उरण पंचांचे उपाध्यक्ष, उरण अंपायर असोसिएशनचे उपाध्यक्ष